नमस्कार। आज मी शेतकरी कर्जबाजारी का होतो या महत्त्वाच्या विषयावर काही मुद्दे मांडणार आहे। शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मात्र आज अनेक शेतकरी कर्जबाजारीपणाच्या जाळ्यात अडकले आहेत। यामागे अनेक कारणं आहेत। अनिश्चित हवामान आणि निसर्गाच्या लहरी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट किंवा पूर यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न घटतं। महागडं इनपुट खर्च, बियाणं, औषधं आणि डिझेल यांच्या किंमती वाढल्यामुळे शेतीचा खर्च वाढतो, पण नफा मात्र वाढत नाही। बाजारात कमी दर मिळणं, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळत नाही, त्यामुळे तोट्यात विक्री करावी लागते। खाजगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज, बँकांचं कर्ज वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी सावकारांकडून उच्च व्याजदराने कर्ज घेतो, जे फेडणं कठीण जातं। कृषी विमा योजना प्रभावी होणं, नुकसान झालं तरी विमा मिळवणं कठीण असतं, त्यामुळे विम्याचा फायदा मिळत नाही। कुटुंबाचा वाढता खर्च आणि सामाजिक दबाव, लग्न, शिक्षण, आजारपण, सणसमारंभ यासाठी कर्ज घ्यावं लागतं। शाश्वत उत्पन्नाचा अभाव, शेती हंगामावर अवलंबून आहे, वर्षभर उत्पन्न नसतं। शासनाच्या योजना पोहोचत नाहीत, योजना असल्या तरी अंमलबजावणी ढिसाळ असते, माहितीचा अभाव असतो। या सर्व कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो आणि कर्जबाजारी होतो।